अत्यंत महत्त्वाची बातमी। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केली आहे। तेलंगणाहून कोल्हापूर पोलिसांचं पथक कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालंय। 13 तासांचा प्रवास करून प्रशांत कोरटकरला कोल्हापूरमध्ये आणलं जाणार आहे। कोल्हापूरमध्ये आणल्यानंतर कोरटकरची वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि त्याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरबद्दल शिवभक्तांमध्ये संतापाची लाट आहे। त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करावा लागणार आहे। प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा राज्यातील मंचिर्याल या ठिकाणी दुपारी 2:45 ताब्यात घेतलेला आहे। सदर पाहिजे आरोपीला गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता। त्याचा शोध नागपूर, इंदोर, मुंबई, चंद्रपूर घेण्यासाठी विविध पथकं ही गठीत केलेली होती। रात्री उशिरा या आरोपीला कोल्हापूर येथे आणल्यानंतर पुढील जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडून उद्या माननीय न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। विजय, आज त्याला कोल्हापूरमध्ये आणलं जाईल, पुढे काय कारवाई होणार आहे? प्रज्ञा, खरं तर पुढच्या काही वेळातच या ठिकाणी प्रशांत कोरटकरला आणि त्याचा जो साथीदार गाडी त्याच्यासोबत चालवत होता त्याला कोल्हापूर पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि ते कोल्हापूरच्या दिशेने निघालेले आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये ते कोल्हापूरमध्ये दाखल होतील, कारण कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये त्याला घेऊन पोलीस आहेत ते दाखल झालेले आहेत। याच जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकरला सर्वात आधी आहे ते आणलं जाईल। त्या ठिकाणानंतर त्यांची CPR मध्ये एक वैद्यकीय चाचणी आहे ती केली जाईल आणि साधारण 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान प्रशांत कोरटकरला या ठिकाणी कोर्टामध्ये दाखल केलं जाणार आहे। एकूणच जर आपण बघितलं तर गेल्या महिनाभरापासून प्रशांत कोरटकर हा कोल्हापूर पोलिसांना मिळून येत नव्हता, मात्र तेलंगणामधून या प्रशांत कोरटकरला ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर जी पुढची कारवाई आहे ती कोल्हापूर पोलीस करत आहेत। या ठिकाणी आणल्यानंतर रितसर अटकेची कारवाई या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर मग कोर्टामध्ये दाखल केलं जाणार आहे। मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो देखील तैनात केलेला आहे, कारण आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान त्याचबरोबर संभाजी महाराजांचा अवमान आहे तो केलेला आहे। त्यामुळे शिवभक्तांच्या भावना या अतिशय तीव्र आहेत आणि म्हणूनच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी या ठिकाणी कोल्हापूर पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी प्रशांत कोरटकरला घेऊन कोल्हापूर पोलीस दाखल होणार आहेत। प्रज्ञा, विजय, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।